हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साखर आंबा। त्यासाठी आपण अर्धा किलो कैरी घेतलेली आहे। कैरी अर्धा तास पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नंतर कोरड्या नॅपकिनने तिला स्वच्छ पुसून घेतली आहे। आता आपण ती कापून साल काढून घेणार आहोत। साखर आंबा करताना शक्यतो राजकपुरी कैरी घ्यायची, म्हणजे ती जास्त आंबट नसते। साखर आंबा हे असं आहे की लहान मुलांना एक पोळी सुद्धा लहान मुलं जास्त खातात। त्याबरोबर मुलांना आपण चवीला, मोठ्यांना उन्हाळ्यात जेवणाबरोबर साखर आंबा, मुलांना टिफिन बरोबर आपण साखर आंबा देऊ शकतो। त्यामुळे मुलं आवडीने एक पोळी एक्स्ट्राच खातात। आपण असे कैरीचे पातळ पीस करून घेणार आहोत। शक्यतो कैरी अशी दळदार घ्यायची, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त बाटा पण सगळं काढून त्याच्यावरचा गर काढून आपण घ्यायचा। साखर वर्षाचा करायचा असेल तर शक्यतो व्हाईट कैरी आपल्याला टिकवण्यासाठी उपयुक्त असते। अगदी 1-1.5 महिना खायचं असेल उन्हाळ्यामध्ये तर असा थोडा माझा हा कैरी येलो निघालेली आहे। तर पूर्ण वर्षाचा साठवणीचा करायचं असेल तर कच्ची कैरी आणि व्हाईट कलरचा असं हे पाहिजे कलर कैरीचा। हे असे आपण कापून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपण कैरी कापून घेणार आहोत। आपण कढईमध्ये पाणी गरम केलंय, पाणी उकळते, त्यामध्ये आपण हे कैरीचे काप घालणार आहोत। साधारण अर्धा किलो कैरी होती, पण त्याचं बाटा वगैरे काढून 400 ग्राम झालेली आहे ती। 100 ग्राम बाटाचं वजन असेल। आता ही आपण एक 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। उकळ काढायचं आहे कैरीला। आपण त्याचं झाकण ठेवून 5 मिनिटं उकळी आणायची आहे। हे बघा, आपण झाकण काढलंय, कैरीला चांगल्या पाण्याला उकळ सुटलेला आहे। आपल्याला कैरी जास्त शिजवायची नाही आहे, सारण फक्त अशी सुरी द्यायची। हे बघा, असं दाबली गेली पाहिजे अशी शिजवायची। यावेळेस आपण गॅस बंद करणार आहोत। कैरीचा कलर पण चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही कैरी एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत। आता आपण कैरी चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीवर आपण गाळून घेणार आहे, ड्रेन करणार आहोत कैरीला। असं आपण काढून घेणार आहे आणि हे पाणी आपण नंतर मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे। आता ही कैरी आपण याच्यात काढून घेतली आहे। यामध्ये आपण या ठिकाणी अर्धा किलो कैरी होती, तर आपण 400 ग्राम पिठी साखर घालणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात गूळ घालू शकता किंवा साखर पण, खडी साखर पण घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। तर आपण याच्यात असं मिक्स करून एक अर्धा तास असं ठेवून देणार आहोत। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचे कैरी। हे आता झाकून ठेवायचे आपल्याला, असंच झाकण ठेवून देऊ।
आपण आता हे कैरीचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे, ड्रेन केलेलं, त्यामध्ये आपण कैरीचं पन्हं बनवणार आहे. त्यात आपण पिठी साखर घालणार आहोत, म्हणजे त्या पाण्याचा आपण वेस्ट नाही करणार आहोत. आपलं साधं मीठ घालणार आहे चवीप्रमाणे, भाजलेले जिऱ्याची पावडर, काळा मीठ घालणार आहोत, वेलची पावडर, आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे आपण कैरीचं हे पाणी झाले. हे बघा आपलं छान पन्हा रेडी झालं आहे. यात आपण बर्फाचे खडे टाकून पन्हा रेडी करू शकतो. हे बघा आपण अर्धा तासानंतर आपण कैरीचं झाकण काढलंय. कैरीला छान साखरेला पाणी सुटलंय. आता आपण गॅसवर ठेवून त्याचा साखरेचा थोडा पाक शिजवून घेणार आहोत. एक तारी असा पाक करणार आहोत साखरेलाचा. हे बघा आपला साखरेचा पाक चांगला होत आलेला आहे. आपण चेक करूया. असा तार झाला ना, असं मधासारखं एक चिकटपणा आला की आपण जास्त घट्ट नाही करायचा, नाही तर मग कैरी त्यात कडक होते. आपण यावेळेस टाकणार आहोत वेलचीची पावडर आणि केशर. मी एक अर्धा तास भिजत टाकली होती पाण्यात. हे केशराचं पाणी टाकणार आहे, केशर टाकणार आहे, आणि 1-2 सेकंद आपण हलवून घेणार आहोत. कैरीला कलर बघा सुंदर आलेला आहे. केशर टाकल्यामुळे त्याचा कलर पिवळा धम्मक सुंदर झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गार करून ठेवूया. आपला गार झाल्यानंतर साखरंबा बघा किती सुंदर झालेला आहे. कैरीच्या फोडी पण छान शिजलेल्या आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा बर्नीत भरून घेऊया. बघा आपण छान भरून घेणार आहोत. केशरच्या कलरमुळे अजून सुंदर कलर आलेला आहे. केशरमुळे असा तुम्ही साखरंबा वर्षभर करून साठवून ठेवू शकतात. आपला साखरंबा रेडी आहे. सुंदर कलर आलेला आहे आणि केशरचा सुगंध पण खूप छान येतोय. हे बघा केशर अशी छान दिसते.
रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.